करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यातच मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथं मसाला आपला शिजून झालेला आहे तेलामध्ये मस्त असा. आता त्याला थंड करायला एका ताटात काढून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण आता इथे आहे ना कोफ्ते बनवायला घ्यायचं आहे. तर कोफ्ते आहे ना तुम्ही असं चपट्या आकाराची बनवा, नाही तर असे गोल गोल बनवला तरी चालतं. तर मी इथं गोल गोल आकाराचे असे बनवलेले आहेत सगळे. तर बघा मस्त असे कोफ्ते होतात ते. तर तुम्ही आहे ना बनवता म्हणजे तळल्यानंतर एवढे टेस्टी झालेले ना, एक दोन असं खायची पण इच्छा होईल. तुम्ही असं पण खाऊ शकता. तर ग्रेव्हीमध्ये जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर इथं आहे ना मीडियम असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये हे सगळे कोफ्ते सोडून द्यायचे आहेत आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असा कलर आला पाहिजे. तर इथं ग्रेव्ही पण वाटायला घेते, थंड झालेली आहे. आता इथं बघा ग्रेव्ही पण वाटून घेते. तर इथं ग्रेव्ही पण वाटून झालेली आहे मस्त अशी स्मूथ. इथं कोफ्ते आपले मस्त फ्राय झालेले, बघा कलर किती सुंदर आलेला आहे. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. तर बाकीचे पण कोफ्ते आपण तेलामध्ये टाकायचे आहेत. मस्त असे हे बघा, हे पण फ्राय झालेले आहेत. आता ह्याला पण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त असे कोफ्ते झालेले आहेत. आता ग्रेव्हीसाठी दुसरं भांडं ठेवलेलं आहे. जे आपण कोफ्ते फ्राय केलं होतं ना तेच वापरायचे तेल. आता ते तेल मी आहे ना 2-3 पळी असे तेल घेतलेले आहेत. तर आता तेल गरम झालेलं आहे, थोडेसे जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकले की आपल्याला तो जो वाटलेला मसाला आहे ना तो सगळं टाकायचा आहे पुसून. मी बघा सगळं टाकलेलं आहे. नंतर सगळं असं पुसून टाकला होता. तर व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त असा कलर तर बघा काय भारी कलर दिसतोय, खूप छान कलर दिसतोय. तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल ना तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. तर बघा मी इथं अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवलेली आहे. मस्त उकळी आलेली. उकळलं की आपल्याला त्याच्यामध्ये कोफ्ते सोडायचे आहेत आणि थोडा वेळ अजून एक 5 मिनटं उकळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. मस्त असे कोफ्ते झालेले आहेत बघा. वरून मस्त